तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत की चंदनाच्या पावडरपासून साबण तयार करायचं मी दाखवणार आहे। अशा पद्धतीने चंदनाची पावडर 2 ते 3 चमचे घ्या। तुम्हाला जेवढं साबण बनवायचे त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता। आता मी ॲलोवेरा जेल एकसारखं करून घेतलेला आहे। तुमच्याकडे जर कोरफड किंवा कोरफड असेल तर त्याचा गर काढून घ्यायचा आहे। आणि आता आपल्याला अर्धा चमचा हळद काढून घ्यायची आहे। नंतर गुलाब पाणी 1 चमचा मी घातलेला आहे। आणि आता आपल्याला घालायचं आहे बदामाचं तेल 1 चमचा घालून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मैत्रिणींनो, चंदनाच्या या साबणामुळे आपल्या चेहऱ्यावरचं वांग असू द्या किंवा काळे डाग असू द्या किंवा त्या आपल्या डोळ्याखालचे जे काळपटपणा असेल ते सर्व काही जाणार आहे। हा नॅचरल आणि नैसर्गिक साबण आहे, आयुर्वेदिक साबण आहे। बाहेरच्या साबणामध्ये भरपूर केमिकल असल्यामुळे आपली त्वचा ही कोरडी होते आणि रफ होते आणि हळूहळू काळी पडायला लागते। त्यामुळे मैत्रिणींनो, हा तुम्ही साबण करून नक्की बघा आणि ह्याचा खूप असे फायदे होणार आहेत। मी हे असं साबण तयार करून माझ्या चेहऱ्याला लावते, त्याच्यामुळे माझा चेहरा ग्लो आहे आणि माझ्या चेहऱ्यावर एक सुद्धा वांग नाही, फोड नाही। तर तुम्ही अशा पद्धतीचे साबण एकदा नक्की तयार करा, खूप वेळ लागत नाही, 5 ते 6 मिनिटात होऊ शकतं। मैत्रिणींनो, आता आपल्याला घ्यायचा आहे सोप बेस। हे सोप बेस तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये मिळून जाईल, डीमार्टमध्ये मिळून जाईल, मेशोवर मिळून जाईल। तुम्हाला लगेच हवं असेल तर डीमार्टमध्ये तुम्हाला हे सोप बेस मिळू शकते। आता हे आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटं आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे। तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी गॅसवर आता हे ठेवून घेतलेलं आहे। हे वितळेपर्यंत आपल्याला थांबायचं आहे आणि हे वितळल्यानंतर आपण जे चंदनाचं मिश्रण तयार केलं होतं ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, स्टेप बाय स्टेप बघा, तुम्हीही तुमच्या घरामध्ये हा साबण बनवू शकता, काही अवघड नाही, खूप सोपं आहे। तर बघू शकता मैत्रिणींनो, चंदनाचं जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। जास्तही पातळ करू नका, अशा पद्धतीने तुम्ही मिश्रण करून घ्या की जेणेकरून त्याच्यामध्ये मिक्स होईल। तर बघा, अशा पद्धतीने एकसारखं हलवायचं आहे आणि आपलं मिश्रण आता एकसारखं हलवल्यामुळे बघा किती सुंदर दिसत आहे। आणि ते चंदनाचं मिश्रण घातल्यानंतर हे 1-2 ते 3 मिनिटं तुम्ही हे गॅसवर ठेवायचं आहे। एकसारखं मिश्रण झाल्यानंतर आपल्याला लगेच दुसऱ्या सेकंदाला काढून एखाद्या वाटीमध्ये किंवा तुमच्याकडे सोप मोल्ड असेल तर त्याच्यामध्ये घाला। माझं सोप मोल्ड नाही आहे, त्याच्यामध्ये मी वाटीमध्ये घालून घेणार आहे। अशा पद्धतीने तुम्ही वाटीमध्ये किंवा तुमच्या घरामध्ये जे काही टोपणं असतील किंवा जे काही वाट्या असतील त्याच्यामध्ये घाला, नाराज होऊ नका। अशा पद्धतीने आपले साबण खूप छान आणि सुंदर होणार आहेत। तर बघू शकता, आता मी ते सर्व काही मिश्रण वाटीमध्ये घालून घेतलेलं आहे आणि लगेच आपल्याला काढायचं नाही, 1 तास तर थांबायचं आहे। फ्रीजमध्ये वगैरे ठेवू नका, हे तुम्ही कूलरच्या खाली किंवा फॅन खाली किंवा तुमच्या गॅलरीमध्ये हवा असेल तर तेथे ठेवा। बघा, अशा पद्धतीने 1 तास होऊन गेलेला आहे। आता सुरीच्या साहाय्याने आपल्याला टोक आहे ते सर्वपणे काढून घ्यायचे आहेत। बघू शकता तुम्ही, आता पूर्णपणे सुकलेले आहे, साबण निघत आहेत। बघा, सुरीने मी एकसारखं कोपरे काढून घेत आहे की जेणेकरून त्याचा आकार खूप सुंदर होणार आहे। बघा किती साबण सुंदर चंदनाचे झालेला आहे, थोडा हळद टाकल्यामुळे पिवळसरपणा आलेला आहे। तर बघू शकता, आपली त्वचा खूप ग्लो होणार आहे। थंडीच्या दिवसात, पावसाळ्याच्या दिवसात आपली त्वचा कोरडी होते, त्यामुळे हा साबण जर तुम्ही यूज केला तर तुमची त्वचा ही चमकणार आहे, तुमच्या त्वचेला ग्लोपणा येणार आहे, गोरेपणा होणार आहे। तर हा साबण तुम्ही नक्की वापरून बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्याकडे येत राहतील। तर बघू शकता मैत्रिणींनो, साबणाचा आकार किती सुंदर आणि गोल आलेला आहे। सोप मोल्ड जर तुम्ही वापरलं तर एकसारखे साबण होतील, वाटीत सुद्धा तुम्ही टाकलं तर एकसारखे साबण होतात। आता मी ते वाटीतच टाकून घेतले तर बघा एकसारखं झालेलं आहे। आता बघा, तुम्हाला मी पाण्याच्या साहाय्याने तुम्हाला लावून हातालाही लावून दाखवते, तर बघा किती फेस होत आहे। अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी असा साबण नक्की तयार करून बघा। हा नैसर्गिक साबण आहे, कोणत्याही केमिकलचा मी वापर केलेला नाही, आयुर्वेदिक साबण आहे। तर तुम्ही नक्की हा ट्राय करा आणि नक्की तुमच्या घरामध्ये बनवून बघा। तर घरामध्ये सर्व काही असतंच मैत्रिणींनो, तुम्हाला फक्त सोप बेस तेवढं मागवून घ्यावं लागेल आणि तुमच्याकडे चंदनाची पावडर नसेल तर तेवढी तुम्ही घ्या आणि असं साबण तुम्ही नक्की तयार करून बघा। तुम्हाला त्याचे खूप फायदे बघायला मिळणार आहेत। आपली त्वचा खूप ग्लो होणार आहे, आपल्या त्वचावरचं वांग, काळे डाग, फोड सर्व काही निघून जाणार आहे, 100% गॅरंटी देऊन मैत्रिणींनो मी सांगते। तर बघा, अशा पद्धतीने मी तुम्हाला हातालाही साबण लावून दाखवलेला आहे। खूप छान आणि सुंदर आपले साबण तयार झालेला आहे। तर तुम्हीही हा साबण नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा। भेटूया आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये।